शाळा विद्यालय हे आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये अनुभवलेलं आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर आपले पालक, आपले आई वडील चिंतामुक्त असतात. कारण का शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्या पालकांना आपला पाल्य म्हणजे आपला मुलगा हा सुरक्षित असल्याची खात्री पटते. आणि मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर फक्त तिथे सुरक्षितच राहत नाहीत, तर तिथे ज्ञान घेण्याचं एक ते विद्या मंदिर असतं. आज तुम्हाला अशीच एक घटना सांगणार आहे, ज्यामध्ये ह्या विद्या मंदिरामध्ये एका मुलीसोबत असं कृत्य घडतं ज्याच्यामुळे अख्खी मानवता लाजून जाईल. बिहार अररिया जिल्ह्यातील ही गोष्ट आहे. महलगाव नावाचं जे क्षेत्र आहे तिथे एक शाळा आहे जी 8वी पर्यंतच आहे. 29 जूनच्या सकाळी जवळजवळ 10 वाजल्याच्या आजूबाजूला या शाळेचा प्रिन्सिपल रोशन त्या गावातील एका व्यक्तीला फोन करून सांगतो की अनुला शाळेमध्ये पाठवा, काही शिष्यवृत्ती आणि राशन आलेलं आहे, ते घेऊन जा. प्रिन्सिपल असल्या कारणाने त्यांचे इतर गावातील विद्यार्थ्यांना सुद्धा फोन जायचेच, त्यामुळे ह्यांना सुद्धा तसाच तो नॉर्मल फोन आला आणि त्यांनी निसंकोचपणे आपल्या मुलीला अनुला शाळेमध्ये प्रिन्सिपलच्या बोलण्यावरून पाठवलं. तो शाळेत गेल्यानंतर ती तिथे जाऊन ती प्रिन्सिपलांना भेटते. प्रिन्सिपल त्या मुलीला शाळेत आल्यानंतर पहिल्या मजल्यावरील एका खोलीमध्ये घेऊन जातात. तिथे घेऊन गेल्यानंतर ते खोलीचा दार बंद करून त्या मुलीच्या शरीरावरील एक एक कपडा उतरवू लागतात आणि तिच्यासोबत बलात्कार करू लागतात. पण आजच्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार असतं. ज्यावेळी ही मुलगी आपल्या घरातून शाळेत जाण्यासाठी निघते त्यावेळी त्याच गावातील एक मुलगा त्या मुलीचा पाठलाग करू लागतो. आलोक शर्मा नावाचा मुलगा जो असतो तो तिचा पाठलाग करत करत शाळेमधील त्या खोलीपर्यंत जाऊन पोहोचतो. तिथे गेल्यानंतर हे वाईट कृत्य घडत असताना हे सगळं कृत्य तो आपल्या डोळ्यांनी बघतो. जो एक प्रिन्सिपल त्या नाबालिग विद्यार्थिनी सोबत करत असतो. हे कृत्य पाहिल्यानंतर तो मुलगा ओरडू लागतो. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूची जी मंडळी असते गावातली ती सगळी तिथे जमा होतात. एक एक करून गावातील जवळ शेकडो व्यक्ती तिथे येऊन जमा होतात आणि प्रिन्सिपलचे हे घृणास्पद वाईट कृत्य पाहून सगळी लोक तेथील त्याच्या कृत्यावरती थुंकू लागतात. त्याच्यानंतर गावामध्ये तात्कालिक पंचायत बोलवली जाते. ते पंचायत बोलवल्यानंतर त्या पंचायतीमध्ये काही निर्णय घेतले जातात, पण पंचायत कुठल्याही निर्णयावर पोहोचत नाहीत. त्याच्यानंतर 2 दिवसानंतर पुन्हा पंचायत होते आणि असं करत करत 2-4 पंचायती आणखी होतात, पण त्यांच्यामध्ये कुठलाही निकाल लागत नाही. आणि याच्यामध्ये जुलै महिन्यातील पहिला आठवडा निघतो. ही गोष्ट गावाच्या 4 चौकटीमध्ये होती, ती आता वाऱ्यासारखी अख्ख्या परिसरामध्ये पसरू लागली आणि हीच वार्ता तेथील महल पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचली. महलगाव ठाण्याचे जे पोलीस इन्चार्ज असतात ते त्या गावामध्ये जाऊन पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्या मुलीला आपल्या ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सरपंचांना सोबत घेऊन त्या मुलीच्या वडिलांना सोबत आणून त्या प्रिन्सिपलच्या विरोधात तक्रार नोंदवली आणि त्याच्या विरोधात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंद केला. त्याच्यानंतर अशा काही गोष्टी समोर येऊ लागल्या ज्याचा कोणी विचारही केला नसेल. ज्यावेळी या मुलीला मेडिकल चेकअप साठी पाठवण्यात आलं त्यावेळी अशी गोष्ट निदर्शनास आली की ही मुलगी 2 महिन्यांची गर्भवती आहे. ही गोष्ट ऐकून सर्वांनाच एक धक्का बसला. 14 वर्षाची मुलगी 8वी इयत्तेत शिकणारी जी गर्भवती आहे, त्याच्यावरून हे माहित पडतं की ही गोष्ट आज पहिल्यांदाच नाही घडलेली आहे. याच्या आधी सुद्धा तिच्यासोबत वाईट कृत्य घडलेलं आहे. पोलीस इन्चार्जनी त्या मुलीचा खूप प्रयत्न केल्यानंतर विश्वास जिंकला आणि तिला विचारू लागले की तुझ्यासोबत काय घडलं. त्याच्यानंतर त्या मुलीने आपल्यावरती घडलेला वाईट प्रसंगाचं वर्णन करू लागले, जे ऐकून आपल्याला प्रिन्सिपल विरोधात राग येऊ लागेल. 3 महिन्यांपूर्वी सुद्धा प्रिन्सिपलने अनुला अशाच प्रकारे शाळेमध्ये बोलवलेलं असतं आणि ज्यावेळी अनु शाळेत जाते प्रिन्सिपलच्या बोलण्यावरती त्यावेळी सुद्धा शाळेचा एकही स्टाफ शाळेमध्ये नसतो. कोणताही विद्यार्थी त्यावेळी त्या शाळेत नसतो. तिथे त्यावेळी फक्त असतो तर तो प्रिन्सिपल आणि ही नाबालिग विद्यार्थी. त्यांनी त्या दिवशी सुद्धा तेच केलं. त्या मुलीसोबत घडायला नाही पाहिजे होतं. त्यांनी त्या मुलीच्या शरीरावरील एक एक कपडा उतरवला, तिच्यासोबत गैरवर्तन करू लागले. मुलीने आपल्यासोबत हा प्रकार घडताना पाहिल्यानंतर मुलगी घाबरली, काहीही बोलू शकली नाही. तोच फायदा त्या प्रिन्सिपलने घेऊन त्या नाबालिग मुलीसोबत गैरवर्तन करून तिच्यावरती बलात्कार केला आणि त्या प्रिन्सिपलने इथवर न थांबता तिचा व्हिडिओ बनवला, तिचे काही फोटोग्राफ्स काढले आणि त्यांनी तिला सांगितलं की जर ह्या गोष्टीची कुठेही वाच्यता केली तर हा व्हिडिओ मी सोशल मीडियावरती पसरवेल, तुझे फोटोग्राफ्स पसरवेल, त्याच्यामुळे तुझी आणि तुझ्या परिवाराची, तुझ्या आई वडिलांची खूप बदनामी होईल. अशी धमकी तो त्या नाबालिग विद्यार्थिनीला देतो, जी 14 वर्षांची 8वी इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी असते. मुलगी एवढी समजदार नव्हती, पण यापोटी तिने ही गोष्ट आपल्या घरातल्यांना कोणालाही सांगितली नाही. जवळजवळ 3 महिन्यांपासून हा प्रिन्सिपल अशाच प्रकारे अनुला शाळेमध्ये बोलवत असायचा. शाळेमध्ये बोलवल्यानंतर गैरवर्तन करून तिच्यावरती बलात्कार करत असायचा. मुळा जीव 14 वर्षांचा 8वीत शिकणारा, काही समज नसणारा
फक्त भयापोटी आपल्या परिवाराची, आपल्या आई वडिलांची बदनामी होऊ नये वाक्य करता तिच्यावरती घडणारा हा अतिप्रसंग, वाईट प्रसंग ती सहन करत होती. आरोपी प्रिन्सिपलच्या विरोधात गुन्हा नोंद आहे, त्याच्यावरती केस चालू आहे. तेथील डीएसपी पुष्कर कुमार सांगतात की आरोपीला कुठल्याही किमतीवरती सोडण्यात येणार नाही आणि त्या आरोपीवरती पोस्कोच्या अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि या गुन्ह्याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी करण्यात येईल, जेणेकरून आरोपीला लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शिक्षा करण्यास मदत होईल. पण प्रश्न हा आहे, 2 महिन्याचा गर्भ, ती 14 वर्षांची 8वीतील मुलगी जो आपल्या पोटामध्ये घेऊन पाळत आहे, तिचा गर्भपात करण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल, जे कठीण काम आहे. कठीण यासाठी आहे, कोवळ्या जीवाच्या आई वडिलांना आधी बनवावं लागेल. मित्रांनो आणि बहिणींनो, बंधू भगिनींनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपल्या घरातील जी तानं बाळ आहेत, कुंबळी मुलं आहेत, खास करून ज्या मुली आहेत, त्यांच्यावरती विशेष लक्ष ठेवा. शाळेमध्ये पाठवलं म्हणजे तुम्ही एकदम निर्धास्तही बसू नका. त्यांच्याकडे मैत्रिकीचे संबंध निर्माण करा. शाळेत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडून 1-1, 2-2 दिवसानंतर त्याची विचारपूस करत जावा. लहान मुलं भीतीपोटी पायी बोलू शकत नाहीत घडलेले कृत्य, पण तुम्ही त्यांचा विश्वास जिंकून त्यांना आपल्या विश्वासात घ्या, जेणेकरून असे कुठलेही प्रकार जर घडत असतील ते त्वरित येऊन आपल्या घरी तुमच्या जवळ ते सांगू शकतील, मांडतील आणि त्याच्यावरती वेळच्या वेळी तोडगा काढता येईल. मुलांमध्ये आणि आपल्या आई वडिलांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण करा, जेणेकरून तुमची मुलं, विशेष करून मुली, शाळेत घडणारा प्रत्येक प्रकार हा घरी आल्यानंतर तुमच्या पुढे, तुमच्या समोर मांडू शकतील विश्वासपूर्ण. सुरक्षित राहा, काळजी घ्या, सतर्क राहा.